आंदोलनाच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं आहे की त्या आंदोलनाचा विषय हा किती कमी महत्त्वाचा आहे किंवा जास्त महत्त्वाचा आहे यापेक्षा त्या आंदोलनाची प्रतिकात्मकता किती आहे आणि ते अपील किती जोरात होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता गजानन भाऊनी तुम्हाला जे सांगितलं की मिठाचं आंदोलन, मीठ म्हणजे काय? आता एखाद्या माणसाने जर म्हटलं असतं की गांधीजींनी मिठाचं आंदोलन करायचं ठरवलं तर तुम्ही नंतरचा इतिहास 100 वर्षाचा विसरून जा. पण जर निव्वळ मीठ हा शब्द लक्षात घेतला आपण आणि आपण म्हटलं की बा 1931ला मिठाच्या आंदोलनाला आपल्याला जायचं आहे, तर खेड्यापाड्यातला प्रत्येक माणूस त्यावेळी हसला असेल 95 वर्षापूर्वी. तो म्हणला असेल काय वेडा माणूस आहे, ते साले अर्धवट कपडे घातलेला, अर्धा झाकलेला आणि अर्धा उघडा, आणि तो तुम्हाला म्हणतो मिठाचं आंदोलन, तुम्ही येड्यासारखे चालले मिठाचे आंदोलन. मोतीलाल नेहरू असले होते म्हणतात. तर असा प्रकार आहे. कुठल्याही आगळ्या वेगळ्या वाटेला ज्यावेळी एखादा माणूस निघतो, हे महात्मा गांधींचंच नाही, आपल्यासाठी आज प्रकाश भाऊ हे महात्मा गांधी आहे, लक्षात घ्या. त्यावेळी पहिल्यांदा सर्व माणसं तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. हा आंदोलनाच्या 3 टप्प्याचा इतिहास आहे. पहिल्यांदा ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, नंतर तुमची हेटाळणी करतात, आणि ज्यावेळी असं वाटायला लागते की हा माणूस आवरतच नाही, त्याने माणसं खूप गोळा केलेले आहेत, त्यावेळी मग तुमचा ते प्रखरपणे विरोध करतात प्राणपणाने. आणि ज्यावेळी विरोध संपतो त्यावेळी ते झेंडा घेऊन तुमच्या मागे उभे राहतात. तर या टप्प्यामध्ये हे आंदोलन आहे आपलं, हे पहिला टप्पा आहे. शेतकरी आंदोलनामध्ये किसान ब्रिगेडचा एक अधिकृत प्रवक्ता म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर हे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे की आपण जवळजवळ 50,000 अर्ज छापले होते आणि माझ्या तालुक्याला फक्त 16 पुस्तकं होती, म्हणजे त्याचा अर्थ 400 अर्ज होते, आणि आमच्याकडे 605 अर्ज आम्ही त्या दिवशी उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन दाखल केले. याचा अर्थ असा की छपाई झालेल्यापेक्षा जवळपास दुप्पट अर्ज आपले वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा झालेले आहे. आता आकडेवारी आपल्याकडे हळूहळू येत आहे, पण आलेला जो आकडा आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की आपण 1,00,000 शेतकऱ्यांनी प्रकाश भाऊंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्जमुक्तीचे अर्ज सादर केले. कुठल्याही आंदोलनाच्या बाबतीत दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की ते आंदोलन तुम्ही ज्यांच्या विरुद्ध करता त्यांना जितकं पटते त्याच्यापेक्षा जास्त ते आंदोलन करणाऱ्याला पटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट मागता त्यावेळी तुमच्या मनाने तुम्हाला म्हटलं पाहिजे की नाही बरोबर आहे. तुमचं मनच जर असं म्हणत असेल तुम्हाला हे काहीच्या काही मागतो आपण, असं कुठं होत असते का, तर ते आंदोलन होत नाही, त्याला यश मिळत नाही. ही एक त्या आंदोलनाच्या म्हणजे ज्याला काय ते शास्त्र आहे, ते सायन्स आहे की आंदोलनं यशस्वी कशी होतात, का होतात, कोणती होतात. तर त्या पद्धतीने आपल्याला हे कळलं पाहिजे की कर्जमुक्तीचं आंदोलन आपण का करतो. 2 आठवड्यापूर्वी मी एक लेख लिहिला होता, देशोन्नतीला बऱ्याच जणांनी वाचला असेल. हे आम्हाला कर्जमाफी नको, हे आम्हाला कर्जाचं निर्लेखन पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या किराणा दुकानदाराकडे गेले आणि त्यांनी म्हटलं तुम्हाला की बा तुमच्यावर 1000 रुपये आहे हो किराण्याची उधारी, तर तुम्ही जर का तुमची परिस्थिती वाईट असेल तर तुम्ही काय म्हणाल, तुझे पाय धरतो बाबा, हात जोडतो, ते 1,000 रुपये मला काही देणं होत नाही, मला आता माफ कर. त्यावेळी तुम्ही शब्द वापरता देणे आहे पण देण्याची कुवत नाही म्हणून माफ कर. पण जर ते 1000 रुपयाचा हिशोबच बरोबर नसेल आणि त्याने मुळात तुम्ही दिलेले पैसेसुद्धा तिथं लिहिले नसेल आणि त्याच्याकडूनच तुमचे 1,500 रुपये पुन्हा वरून घेणे असेल, तर तुम्ही पायातलं खेटर घेऊन त्याच्याकडे जाल आणि म्हणाल कसले आले वे 1000 रुपये, तुझ्या वही खात्यात काढ आणि त्याच्यावर रेघ मार. तर आपण हे रेघमार आंदोलन आहे आपलं, लक्षात घ्या. आपलं आंदोलन हे राईट ऑफ आंदोलन आहे. आपण माफीचं आंदोलन करत नाही, म्हणून आपण शब्द वापरला कर्जमुक्ती, कर्जमाफी नव्हे, कारण ते देयच नाही आम्हाला. आता तुम्ही म्हणाल बा देय नाही तर का देय नाही, तर समाजाची निर्मिती झाली त्यावेळी चलन अस्तित्वात आलं, लक्षात घ्या. मी थोडासा वेगात सांगण्याचा प्रयत्न करतो. चलन अस्तित्वात आलं आणि त्यावेळी असं ज्यावेळी प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये आपण होतो
त्यावेळी आपल्याला असं वाटलं की आता एकमेकांमध्ये व्यवहार कसा करायचा. त्यावेळी बार्टर सिस्टीम होती. समजा एखाद्याने चप्पल बनवली, दुसऱ्याने ज्वारी तयार केली, तिसऱ्याने कपडे शिवले, तर मग आता एकमेकाला पैसे कसे द्यायचे. पैसा हा विषय अस्तित्वात नव्हता. मग त्यांनी सांगितलं की बा एक शर्ट शिवलं तर तू एक चप्पल द्यायची, आणि एक चप्पल जर का तू त्या शेतकऱ्याला घालायला दिली तर त्यानं 1 किलो ज्वारी, 1 शेरभर ज्वारी तुला द्यायची. हे अशा पद्धतीने विनिमयाची साखळी तयार झाली. आणि मग या विनिमयाच्या साखळीमध्ये चलन आलं. मग या चलनाच्या नियमनासाठी व चलन किती रुपये छापायचे, कसे कसे वाटायचे, याच्यासाठी सरकार आलं. आणि मग सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी ते सरकार ज्यांच्या हातात गेलं त्यांनी बदमाशी सुरू केली. आणि त्या बदमाशीचं नाव आहे विदेश व्यापार अधिनियमाचं कलम 3. त्याच्यामध्ये 27 कमोडिटीजचा अंतर्भाव केला आणि सांगितलं की या कमोडिटीज ज्या आहेत, ज्या आम्ही पिकवतो, त्याच्यामध्ये सोयाबीन आलं, त्याच्यामध्ये कापूस आला, त्याच्यामध्ये ज्वारी आली, त्याच्यामध्ये गहू आले, आणि या कमोडिटीच्या बाबतीमध्ये याचा स्टॉक जो आहे तो आम्ही रेग्युलेट करू, म्हणजे आम्ही कमी अधिक करू. समजा